हा बैल कुठून आणलेला आहे? हा बैल नक्की किती दाते आहे? कशा पद्धतीने? म्हणजे देवच माझा आहे तो. आपल्याला बरेच बैल मालकाने डावललं नाही. फॉर्म आहेच की आता पण आमच्या वादळभर पळतोय, एक दोन करतोयच की. गुलाल बैलावरचा हटला नाही, फक्त बैलाला मोठ्या मैदानात डावलणं ही जरा बऱ्यापैकी उद्योगमध्ये झालं. पैरा फोडणे हे 5 लाखाच्या पुढे मैदान असले काय होतं तुमच्या बैलांना? चौघ भाऊ आहे आम्ही आणि चौघ भाऊ पण येले. चौघ भाऊ मैदानात, मला नाही वाटत ही महाराष्ट्रात दुर्मिळ उदाहरण आहे. मित्रांनो, आत्ता कासेगावचं हिंद केसरी मैदान होते 2025, त्याचे विजेते आपल्याबरोबर आहेत. पण हा बैल आहे शंभू, कळंबीचा शंभू. ह्याचं एक वेगळा विक्रम झाला आहे. सलग 2 वर्षी 1 नंबरचा मानकरी कासेगावमध्ये पटकावणारा बैल म्हणून इतिहासात ह्याची नोंद झालेली आहे. पहिल्यांदा अभिनंदन, सलग 2ऱ्या वर्षी साध्य केलं. धन्यवाद. बरं, सांगा तुमची ओळख सांगा कशा पद्धतीनं, कारण हिंद केसरी झाला आज. मी अधिक पलवान कळंबी मला ओळखतात. आपले बंधू आणि मावस बंधू आहेत पुण्याचे. आमच्या म्हणजे ह्याचा शंभू. आम्ही आता काय त्याच्याबद्दल सांगायला काही शब्द नाहीत, कारण त्याच्या एवढा मला म्हणजे देवच माझा आहे तो. गाडी गेल्या वर्षी पळायला लागली. ह्या वर्षी मी ज्यावेळेस सकाळी पायरा विचारत होता त्यावेळेस दडपण होतं का? कारण यश मिळवणं सोपं आहे, ते टिकवणं अवघड आहे. ह्या वर्षी टिकवायचं होतं ते लय भरपूर अवघड आहे. कारण काय आलं, 1 BHK गेल्या वर्षी घेतल्यानंतर आपल्याला बरेच बैल मालकाने डावललं. वर्षात आपली घरची गाडी पळवायची, पहिल्याला अडचणी या तरी पण अडचणी आल्या. ह्या वर्षी टिकवायचं म्हणलं की अडचण आहेच की. बैल हिथं बरेच जणांना आपण मागितलं काशेगावला, पण काहीतरी आपल्या चुका, बैल उजवीनंच पळवायचा, डावीनं काही कटच मारतोय. ह्याच्या प्रत्येक मालकाच्या ज्या समजूत आहे ह्या पहिल्या त्या माणसांनी मनातनं काढाव्यात. कधी कुठला बैल पळल हे कधी सांगू शकत नाही. त्यामुळे एखाद्या नंदीला चुकीचं म्हणणं ही पहिलं मालकाने टाळावं आणि कुठल्या नंदीला कमी समजायचं नाही. हे त्यानं आज सिद्ध केलं की मी गेल्या वर्षी राहिलो, ह्या वर्षी पण एकच. हे महत्त्वाचं आहे. आणि हे टेकवायला किती आम्हाला मेहनत घ्यायला लागली हे आम्हाला माहीत. कुठलं कारण द्यायचं की ठीक आहे तुम्ही सांगितलं की नाही बैल कट मारतोय, ही अजून काय काय कारण सांगायची तुम्हाला पैराच्या बाबतीत? आणि बरीच कारणं सांगतात की दाबत असेल, आज कडनंच गट काढले, हे दाबायचा विषय नाही. आणि रुस्तम हिंद केसरी झाला तेव्हा पण कडनं 2 फेर काढले, त्यावेळी कुठं दाबलं नव्हतं. पण पैरा नाहीच करायचा. ह्या बैलाला बैल लागला नाही पाहिजे. ह्या ज्या माणसांच्या समजुती आहेत ना, ह्या मनातनं काढून टाकाव्यात. कारण नंदी आहे तो. पळणारा बैल पळतच राहतो आणि हा बॅड पॅच येतो आपल्या माणसांच्या आयुष्यात येतो. तसा ह्याच्या बी आला होता पाठीमागं. हां बरोबर. पण त्यातून खचून न जाता आज बैल उभा आहे आणि कासेगावचा मान पटकावलेला हिंद केसरी बैल झालेला आहे. काय सांगाल तेव्हा अवघड प्रसंग, त्या प्रसंगातून जाणं नाही का, मध्ये बैल म्हणजे फॉर्म नसणं आणि आज एवढं मोठं यश? नाही, फॉर्म आहेच की आता पण आमच्या वादळभर पळतोय, एक दोन करतोयच की. गुलाल बैलावरचा हटला नाही, फक्त बैलाला मोठ्या मैदानात डावलणं ही जरा बऱ्यापैकी उद्योगमध्ये झालं. पैरा फोडणे असं काही कारण ह्यांच्या फोडला बी जातोय. नाशिकचा बैल ही बोलावतात नाशिकवरनं. ह्याच्या मनात समजूत आहेत ना, तुम्ही बोलवा. नाही पण आता हिंद केसरी तर आपण हिंद म्हणतो, म्हणजे भारतातून कुठलाही बैल आला तरी इथं पैरा केला पाहिजे आणि महाराष्ट्राभर शर्यत ही गेलेली आहे. त्यामुळे काय वाईट आहे? बरोबर. शर्यती बाबतीत कोण कुठं पळाला, कोण कुठनं येऊन पळाला, हे काही शर्यत आहे, ही काय त्यात काय विषय नाही. बैल कुठनं बी येऊन पळू शकते. तुम्ही डावलणं ही बरोबर नाही. बरं, एवढंच तुमच्या ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे. कोणत्याही नंदीला कुणी डावलू नये आणि कमी समजायचं नाही. बरं. पण पैऱ्याचं कसं झालं अचानक तिकडचा बैल, म्हणजे कुणाला अपेक्षित नसताना पैरा? कारण गेल्या वर्षी रायफल पळालं होतं, त्याही बैलाचं अभिनंदन गेल्या वर्षी झालेलं एक मोठ्या पद्धतीनं यश होतं. पण अचानक तिकडचा पैरा करण्यामागं कारण काय? नाही, इथलं बरेच जणांचं पैरं झालं होतं आणि रायफल आणि आपण हीच गाडी हाणायचं आपल्या डोक्यात होतं परत एकदा. पण रायफलचा पैरा झाल्यामुळं आम्ही परत ती काजटला गाडी पळाली ना आमची, त्यामुळे आम्ही मग ती गाडी चांगली पळती म्हणून ती गाडी. तिथं काय रिझल्ट झालेला? तिथं 2 नंबर केलं होतं आपण कडनं पळून. म्हणजे मला हे सांगावं छोटीशी गोष्ट
गाडी एकमेकांबरोबर पळण्याचा अनुभव मोठ्या मैदानात फायद्याच ठरला का? नवीन प्रयोग करण्यापेक्षा तो थोडाशी पळलेली गाडी ह्याचा फायदा झाला का आज? मागच्या 15 दिवसातच काजटला मैदान झालं होतं. आम्ही काशेगावच्या हिसाबानंच ती गाडी काजटला आणली होती चिमण्याची. कारण चिमण्या तिथं त्यांच्या तिकडं पळाला ना संभाजीनगरला. त्या संभाजीनगरला पळाल्यामुळे तो बैल आम्ही काजटला बोलावला. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना सांगा, हा बैल कुठून आणलेला आहे? हा बैल नक्की किती दाती आहे, कशा पद्धतीने? हा बैल आत्ता 6 दाती झाला आहे. आणि हा बैल मी माळशिरसमधनं फोंडशिरस या गावातनं अण्णाधन दिवे यांच्याकडून घेतला होता. आदत असताना घेतला होता. आदतमध्येच आपण रुस्तमी हिंद केसरी झालो. बरं, तर मी जास्त वेळ घेत नाही. आता हा हिंद केसरी म्हणून ओळखलं जाणार. अनेक मोठी मैदानं गाजवलीत, पण पारंपरिक मैदान आणि हिंद केसरी जो किताब आहे 1 नंबर घेऊन, त्याला हुलकावणी देत 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 आज झालं ती पूर्ण सर्कल झालं, पूर्ण वर्तुळ झालं पूर्ण. हे वर्तुळ पूर्ण झालं हे म्हणाय काय हरकत नाही. कारण आपण बरेच कसता हिंद पुशेगावला तर आपण बरेच प्रयत्न केले, पण आपण राहिलो नाही. आज आपल्याला ती योग आला आणि काशेगावला हिंदकेसरीचा मान मिळाला आणि पहिल्यांदा आपण काशेगावला हिंदकेसरी झालो, ह्यातच आम्ही आनंदी आहोत. जास्त वेळ घेत नाही. शंभूची उद्यापासून वेगळी ओळख असणार. हिंद केसरी कळंबीचा शंभू म्हणून ओळखलं जाणार तुमच्या सगळ्या टीमला. आणि ड्रायव्हर कोण बसलेलं गाडीत कमालीची आणली? फायनल सेमीफायनल असेल शाकीर ड्रायव्हर संभाजीनगरचा. चालेल, तुमच्या टीमला शुभेच्छा. आता मित्रांनो, बैल ह्याच्याबरोबर पळाला, 2 बैल पळणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बैलाला आपण भेटूया चिमण्याला आणि काय गोष्टी जाणूया. धन्यवाद. जे कासेगावचं हिंद केसरी मैदान झालं, त्या मैदानात चिमण्या बैलानं एक विजेतेपद मिळवून हिंद केसरी बैल झाला. आणि मला सांगायला आनंद वाटतोय, काल प्रदीप नानंद यांच्या गोट्यावर गेलो होतो, गोटा बागाय, त्यावेळी चिमण्या तिथं होता. तर मुलाखत मी घेण्यासाठी एक शब्द वापरला होता की गुलाल घेतल्यावर मुलाखत घेऊ. आणि आज मला आनंद वाटतोय, गुलाल आहे अंगावर सगळ्यांच्या, पण तोही हिंद केसरीचा गुलाल झाला, हिंद केसरी. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात यश, काय सांगाल? हिंद केसरी बैल झाला. आता हिंद केसरी म्हणजे आता पहिल्यांदाच ओरिजिनल हिंद केसरीचा मान पहिल्यांदाच भेटला मला. असे महाराष्ट्र केसरीचे बरेच मान भेटले, पण हिंद केसरीचा मान सगळ्यात मोठा मान आहे. आणि हे मान भेटलं म्हणजे लय आनंद झाला सगळ्याला. आणि ओरिजिनल हिंद केसरी पण दावानं आजच्या ना झाली आमची. बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे आणि मला विचारायला, हे 5 लाखाच्या पुढं मैदान असले काय होतं तुमच्या बैलांना? काहीतरी वेगळंच गळड आमचं पहिल्यांदा तवा बी, आणि आज पण वेगळंच गळड. काय आम्ही प्रेम करतो ते आम्हाला काही ना काही घडून न्यारच दाखवते. त्याच्यावर मेहनत घेतली ना ते 100% आपलं नाव करतेच. कोणता जनावर असू द्या, आपण त्याच्यावर प्रेम केलं ते आपला प्रेमचा उपकार 100% फेडणार, ते उपकार ठेवणार नाही जनावर. बरोबर, चांगला मुद्दा सांगताय. जे एवढंही कष्ट करतात ते कष्टाचं आपण परतफेड कशी करतात, तर एवढ्या मोठ्या बक्षिसात. आता तुम्ही महत्त्वाचं मालक म्हणून नाही तर जाकी म्हणून मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. कारण एवढ्या मोठ्या मैदानात सगळी बैलं होते, रती मारत होते, तर स्वतः जाकी म्हणून. आणि ती पहिली गाडी होती राज आणि सम्राट, त्याला अपयश आल्यानंतर तुम्हाला म्हणले नाही का तुम्ही नका चालू? काय झालं होतं ते जाकी म्हणून सांगा. नाही तसं काही नाही. असं आपली काही चुकी नाही. त्या बैलाला थोडंसं पायाला दुखापत झालेली आहे सम्राटचे. अचानक काय झालं काही कळालं नाही, थोडं पायाला सुजते. मग त्याच्यामुळं काही आम्ही डॉक्टरला ट्रीटमेंट बी काही केलं नाही, कारण हे टेस्टचं चालू होतं ना, त्या विषयीचा मी काही डॉक्टर पण नाही बोललेले. नाना म्हणे डॉक्टर बोलू, मग डॉक्टरना काही इंजेक्शन द्यायचे, उजूक हे टेस्टमध्ये काही निघायचं. त्याच्यामुळं आम्ही ते घाबरून ते बी काही बैलाचा इलाज केलं नाही, तसंच पळाला. थोडा बैल पायाच्या अडचणीमुळं जरशी गाडी कमी पळाली. ती थोडीशी ओळख सांगा नक्की, हा बैल कुठून आणलेला आहे, ह्याचे वय किती, दाताला कसा आहे? हे आता दुसरा आहे. आपण पहिल्यांदा बापू पोरकर आहे लासलगावचे, प्रसिद्ध व्यापारी आहे. त्याच्याकडूनच भरपूर बारीक छोटे खोंड त्याच्याकडूनच घेतो. आता पण दावणीला पण 10-15 खोंड आता घरी आहे. 10-15 खोंड? हा, एकासाठी एक खोंड घरी. ते पण आता पुढच्या वर्षी कोणता वेगळंच घडून धावणार. म्हणजे प्रत्येक मोठ्या मैदानात म्हणजे आता कोण ना कोणतरी दिसणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, नाना आहेत प्रदीप नाना,
ज्यावेळेस कुठल्याही व्यक्ती लांबून येतो जिल्ह्यावरून त्यावेळेस त्याला सपोर्ट देणं आणि बैल घेणं. आता नानांनी 2-3 बैल ह्यांच्याकडून घेतलेत, कसं सांगाल नाना? खूप लांबून येते ते इथं. काय आहे, प्रवास यांचा जवळजवळ 400-500 किलोमीटरचा आहे. त्यांना मैदाना दिवशी येऊन इथं बैल प्रवासानं थकून जाऊन पळायचं होणार नाही, म्हणून ती एक दिवस रेस्ट करायसाठी आपल्याकडे येतात. आपल्या म्हणजे घरच्यासारखेच त्यांना आपण वागणूक देतो, त्यामुळे त्यांना घरचंच असल्याचं वाटतंय. त्यामुळे ते आले की आपली माझ्याजवळ उतरतात. इथं आले की पुन्हा जवळ कुठं मैदान असले की तिथं जाऊन करतात मैदान. आणि तुम्ही मगाशी म्हटलं की 5 लाखाच्या मैदानालाच कसे येतात, तर इतक्या लांब 1 लाखाच्या मैदानाला किंवा छोट्याशा मैदानाला यायला त्यांना परवडणार नाही. निदान बाबांनो एक 3-4 लाखाचं मैदान असलं तर बाबा गेल्यासारखं काहीतरी 4 रुपये तरी मिळावं. आणि त्यांची बैल हुकमी पळणारी आहे, त्यामुळे त्यांना खात्री आहे म्हणून ती इतक्या लांब येते. बरोबर. पण नाना आणि ह्यांची ओळख, शाकीर यांची ओळख ही झाली एक खरेदीतून. ह्यांची दोन्ही वासरं तुम्ही घेतलेत. दोन्ही पण वासरं एक यांच्याकडून घेतलं आणि यांच्या जवळच एक गाव आहे दुसरं, काय नाव त्याचं रे, संभाजीनगर पासून जवळ आहे, तिथं ते माऊली म्हणून त्यांच्याकडून घेतला. पण ते आता त्यांच्याकडून घेतलेला आपलं सिकंदर जो आहे तो आता ह्या बैलांच्या बरोबरीत तो पळतोय. बरं, मला थोडं आजच्या जर मैदान पाहिलं, एक बैलगाडी मालक म्हणून सांगा, 70% लोक छत्रपती संभाजीनगर शंकरपटातली पळाई होती आणि त्यांनी यश चांगलं मिळवलं. फायनलला पळाई तुम्ही बघितला असेल, 60-70% बैल तिथलीच होते. काय तुम्ही सांगाल? तुम्ही 2 बैल घेतले. त्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना सांगतो की यांच्याकडची बैल आणि आपल्याकडची बैल काही वेगळी नाहीत, बैल तीच आहेत. फक्त त्यांच्याकडले कोल्हापुरातलेच पैलवान कसे महाराष्ट्रभर जास्त कुस्त्या करतात. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पण तालमी आहे त्या, पण तिथली वस्तात, तिथलं वातावरण आणि तिथलं खाणं ही जी त्या बैलांना जी चांगलं पोषक आणि मानवतंय, तसं यांच्याकडल्या भागातली वैरण, त्यांचं जे आहार आहे आणि त्यांच्याकडून कष्ट करून मेहनत करून घेण्याची पद्धत ह्यांची आहे, ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. वेगळी म्हणजे कशी? कारण म्हणजे खायला तर सगळीच एकसारखी. सांगतो त्यांचा खुराक वेगळा आहे. काय वेगळा आहे खुराक? त्यांना सगळ्या महाराष्ट्राला कळू दे की त्यांना दुधाचा खवा घालतात, बदाम आणि बाकीचे जे काय आपण पैलवानाला डाळी घालतो त्याचे असे छोटे छोटे लाडू करून खात नसले तरी तोंडात हात घालून त्यांना घातल्याशिवाय ही स्वतः कुठलंही आपलं जेवणे खाणे असे काही करत नाहीत. दुसरी गोष्ट, आपण कुठंतरी आपली बैल बांधून व्यवस्था नसत्या काय नसत्या बांधून घरी येतो असं काही नाही, ती बैलांच्या जवळ झोपतात. त्या बैलांना रात्रभर ढास जरी चावला तरी ह्यांना चालत नाही, त्याच्यासाठी ते रात्रभर बैलांच्या अंगावरती, आता रात्री असं वातावरण स्वच्छ असून सुद्धा त्यांनी सगळी बैल झाकून ठेवली. म्हणजे आपण स्वतः ब्लँकेट टाकून बैल अशी जाम करून ठेवली की त्यांना ढास सुद्धा चावून देत नाहीत. ही त्यांची जी म्हणजे पालन पोषण करण्याची पद्धत आहे, त्यामुळे एवढं यश आहे. त्यामुळे यश आहे आणि त्या बैलाबरोबर ती एकरूप होते. सगळ्यात महत्वाचं ते आहे. मित्रांनो, बैलगाड्यात भरपूर कुटुंब आहेत, पण मला ह्यांचं निरीक्षण जाणवलेलं आहे. अख्खं पूर्ण कुटुंब म्हणजे जवळ ह्यांचे 4-5 भाऊ. पहिल्यांदा किती तुम्ही भाऊ एकत्र येता बैलगाड्यात सांगा? आता 4 भाऊ आहे आम्ही आणि 4 भाऊ पण येले. 4 भाऊ मैदानात. मला नाही वाटत ही महाराष्ट्रात दुर्मिळ उदाहरण आहे. सगळं बैल. मोठा भाऊ आहे त्यांचा सम्राट आहे, 2 नंबरचा भाऊ आहे नवाब भैया त्यांचा चिमण्या, आणि ही 2 जण शाकीर जाकीर आवळी जवळ येते त्यांचा राजा. ही घरातच पहिरा येते, घरातली सगळी भाऊ आहे ती, आणि ड्रायव्हर घरातला, सोडणारी घरातली, सगळा छकडा सुद्धा घरातच बनवते ती, बैलांच्या नाक्या सुद्धा घरातच करते ती, जे काय आहे ते सगळं घरात करते ती, आणि त्या बैलाबरोबर बोलते ती, एकरूप होते ती, आणि त्यामुळे ते बैल त्यांना पण यश देऊन जाते ती. कुणावर डिपेंड नाही, एकीचं बळ असतं आणि कुटुंबाचं बळ आहे, त्यामुळे ही यश आहे. तर जाता जाता काय सांगाल की बैलगाडा म्हटलं जातं श्रीमंताचा खेळ आहे, तुम्ही एवढ्या लांब नाही येता, काय सांगाल जाता जाता यश मिळवायचे तर कशा पद्धतीनं बैलगाड्याकडे बघावं? कारण तुम्ही एक मोठं यश मिळवलेलं काही दिवसातच.
तर दादा याच्यात कसं आहे, स्वतः आम्ही घरचे पण लक्ष्मी ते सगळे घरचे पण पुरी मेहनत अख्खी घेते आणि आम्हाला मेहनतीचा 100% यश भेटतोच. आणि सेकंडमध्ये बी आम्ही स्वतः मेहनत घेतो बैलावर, स्वतः दूध मीठ सगळं कोणाचे विश्वासावर स्वतः दूध पाजतो, स्वतः बैलाला खुराक देतो, काय बैलाला अडचणी काय. हा किती दूध पाजता आता 4-5 लिटर झाला एवढं? हा त्याला मग कुठल्या गाईचं म्हैशीचं का गीर गाय वगैरे काय? गिर क्रॉस मध्ये गाय घेतो आम्ही, त्या गाई बैलासाठी काय घेत? बैलासाठी स्पेशल. आता 4-5 गाई आहे बैलासाठीचे घरी पण. चार गाय. मित्रांनो, आपल्याला यश दिसतंय, हा चेक दिसतोय, ही ट्रॉफी दिसते, पण त्याच्या मागे खूप मेहनत आहे. बैलगाडी क्षेत्रात एवढं मोठं यश मिळवायचं असेल तर हा एका दिवसाचा प्रवास नसतो. छोट्या छोट्या गोष्टी करत आज एवढं मोठं पारितोषिक मिळवलं जातं. तर मित्रांनो, जे कासेगावचं मैदान झालं, हिंदकेसरी मैदान झालं, त्या मैदानाचे ह्या वर्षीचे हिंदकेसरी आहेत शंभू आणि चिमण्या.